म्हटलं बघू ना काय तंग आहे, मी जातो ना माझ्या लोकांमध्ये, काय करायचं ते करतील माझं. आणि मी गेलो. मग निघाल्यानंतर एका पॉइंटला सगळे पोलिसांची वाहनं एका बाजूला थांबली. मी गाडी थांबवली. म्हटलं काय झालं? ते इन्चार्ज होते, धावत आले. साहेब ह्याच्या पुढे ना पोलिसांच्या गाडीला बंदी आहे. म्हटलं थांबा इकडे, मी जातो. मी गेलो तिकडे. आणि तिकडे गेल्यानंतर खरंच सांगतो, मी अजूनही तो क्षण विसरू शकत नाही. एक तर गेल्याबरोबर लाट्या काट्या खाल्लेले सगळे माझे बांधव होते. त्यांनी मी गेल्यावरती जो जयघोष केला की त्यांना वाटलं की कोणतरी आधार देणारा आला. त्याच्यानंतर मी एका घरी गेलो आणि त्या माऊलीने माझी ओवाळणी केली. मला वाटतं रक्षाबंधन असेल का काय, तोच सुमार असेल. आणि मला सांगितलं, डोळ्यात पाणी होतं, की दादा मी सुद्धा वाचले, माझ्या सुद्धा हाताला मार लागलाय. म्हटलं मग ताई काय औषध उपचार? ते माझं जाऊ द्या, पण माझ्या सुनेला आणि मुलाला एवढं मारलंय की ते हॉस्पिटलमध्ये आहेत. मग अंबादास पण सोबत होते. आम्ही निघाल्यानंतर त्या ताईला भेटायला गेलो, तिच्या सुनेला. तिथं समोर तिचं डोकं फुटलेलं, कोणाच्या इकडे छरे घुसलेत, कोणाला लाठ्या मारल्यात. का हा तुम्ही अत्याचार माझ्या या बांधवांवरती का केला, त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाहीये. कोणाच्या ऑर्डरनी केला? कोणाच्या ऑर्डरनी दिला? कारण मी मुख्यमंत्री होतो, मला चांगलं माहिती आहे प्रशासन कसं चालतं. एखादा एवढा लाठीमार किंवा हवेत गोळीबार करायचा असेल तरी त्याला वरिष्ठांची परवानगी लागते. आणि तिथल्या लोकांनी मला जे सांगितलं की एक वर्ण कोणाचा तरी फोन आला आणि त्याच्यानंतर अचानक जणू काही सैतान अंगात यावा तसा पोलिसांनी लाठीमार सुरू केला. या जखमा अजूनही कोणी विसरलेलं नाही, ह्या वेदना अजूनही कोणी विसरलेल्या नाही आहेत. तुम्ही एकतर फसवणूक करतात आणि मग आरक्षणाच्या गोष्टी करता. आज केजरीवालना जामीन झालेला आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केजरीवाल जे आहेत त्यांच्या सरकारचे अधिकार हे मोदी सरकारने काढून घेतले. ही हुकुमशाही नाही. बरं, सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालचे अधिकार त्यांच्या सरकारचे परत दिले. मोदी सरकारने काय केलं? ताबडतोबीने, वेळ घालवला नाही, ताबडतोबीने तो मुद्दा लोकसभेत आणला आणि 5वी बहुमताच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परतवून लावून तो बदलला आणि सगळे अधिकार मोदी सरकारच्या ताब्यात घेतले. मग हा निर्णय तुम्ही जसा बदललात तसा आरक्षणाचा का नाही बदलत? का नाही बदलत तुम्ही? मग वाढवा ना, टक्केवारी वाढवा. पण तुमच्या सोयीचं तेवढं निवडायचं आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावायचा. आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव देतो. आहेत इथे शेतकरी आहेत? आलेत का? हे पट्टे का रे तुम्हाला? कामगार आले तिकडे? किती लोकांना काम मिळाले, किती लोक बेकार आहेत? आता हे जे काय कायदे करतायत, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ. मग गेल्या 1-2 वर्षापूर्वी जे 3 काळे कायदे आणले होते, का आणले होते? कोणासाठी आणले होते? शेतकऱ्यांनी आंदोलन केलं 6-7 महिने. त्याच्यामध्ये 700-800 शेतकरी मेले. ऊन वारा पाऊस थंडीमध्ये काकडून मेले, भिजून मेले, भाजून मेले. भाजून म्हणजे उन्हानी. मोदी सरकार ढिम्म हलत नव्हतं. आणि जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा सगळं मागे घेतलं. मग आता निवडणुका झाल्यानंतर हे पुन्हा आणतील किंवा न आणतील ह्याची खात्री कशी बाळगायची? आणि एक साधा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने यंत्रणेचा वापर करून आपल्या शिवसेनेच्या सातबारावरती या दाढीवाल्याचं नाव लिहिलं, नेबळटाचं नाव लिहिलं, मग उद्या तुमच्या सातबारावरती त्यांच्या मित्राचं नाव लिहिलं तर तुम्ही कोणाकडे जाल? शेती राहील तुमच्या जागेवर आणि काही करू शकतील. आज भले अडाणी अंबानीवरती बोलू देत, पण एक 2-3 दिवसापूर्वी माझ्या जळगावच्या सभेत आपले असीम सरोदे वकील, ज्यांनी उत्तम प्रकाराने ही केस